आर्य समाज. आर्य समाजाची स्थापना. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म 20 सप्टेंबर 1824 रोजी गुजरातमधील मोरवी संस्थानातील टंका येथे झाला. त्यांचे मूळ नाव मूळशंकर करसनदास तिवारी असे होते. इसवी सन 1845 मध्ये त्यांनी आपल्या घराचा त्याग केला. संन्यस्त होऊन गुरुप्राप्तीसाठी त्यांनी भारत भ्रमण केले. वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि प्राचीन वैदिक धर्म, संस्कृती व तत्वज्ञान यांच्या प्रचारासाठी त्यांनी इसवी सन 1875 मध्ये मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाजाची स्थापना महाराष्ट्रात झाली असली तरी उत्तर भारतातील समाजाचे कार्य फार मोठे आहे. प्रार्थना समाजातील कार्यकर्त्यांनी स्वामींना पुण्याला बोलवले. त्यांच्या प्रवचनांनी लोक प्रभावित झाले. मूर्तिपूजा करू नका, जातीभेद मानू नका, वेदांचे अध्ययन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यांनी हे सप्रमाण पटवून दिले. मात्र पुण्यातील सनातन्यांना स्वामींचे हे विचार मान्य नव्हते. त्यांनी स्वामींना फार मोठा विरोध केला. परिणामी स्वामींनी महाराष्ट्राच्या बाहेर लाहोर येथे आर्य समाजाची शाखा सुरू केली. पुढील काळात लाहोर हेच या समाजाचे प्रमुख केंद्र बनले. आर्य समाजाची तत्वे. परमेश्वर हा सच्चिदानंद स्वरूप असून तो अनादी, निराकार, सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान व दयाळू आहे. तोच सर्व विश्वाचा निर्माता व पालनकर्ता आहे. परमेश्वरच सत्यज्ञानाचे मूळ आहे. आदी व अंतही परमेश्वरच आहे. सृष्टीतील सर्व वस्तू त्याच्या स्वरूपात ज्ञात आहेत. वेद हे ईश्वर निर्मित आहेत. वेद हे सर्व ज्ञानाचे भांडार आहे. परमेश्वराच्या शुद्ध स्वरूपाचे ज्ञान वेदात आहे. वेद ईश्वर प्रणीत असल्यामुळे वेदांचे अध्ययन करणे, त्यातील ज्ञानाचा प्रसार करणे हे प्रत्येक आर्याचे परम व पवित्र कर्तव्य आहे. प्रत्येकाने असत्याचा त्याग व सत्याचा स्वीकार करावा. प्रत्येक व्यक्तीने नीतिनियमांना अनुसरून चांगल्या वाईटाचा विचार करावा आणि सद्गुणांचे संगोपन व संवर्धन करावे. मानवजातीची भौतिक, आध्यात्मिक व सामाजिक उन्नती करून मानवाचे कल्याण साधावे हाच आर्य धर्माचा मूळ उद्देश आहे. प्रेम, न्याय व वैयक्तिक सद्गुण यावर आधारित वर्तणूक ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा प्रसार करणे हे प्रत्येकाचे ध्येय असावे. समाजाच्या कल्याणासाठी वैयक्तिक मतभेद बाजूला सारून प्रयत्न करावेत, परंतु वैयक्तिक हिताच्या बाबतीत प्रत्येकाला आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास परवानगी आहे. तर आर्य समाजाची तत्त्वे आपण बघितली. आर्य समाजाने आपल्या तत्वज्ञानाच्या आधारे सामाजिक प्रश्न व धार्मिक बाबतीत आपली मते मांडली. शुद्ध स्वरूपाचे ज्ञान वेदात असून वैदिक धर्मातील चातुर्वर्ण्य जन्मावर आधारित नसून गुणांवर आधारित आहेत असे प्रतिपादन केले. आर्य समाजाचे कार्य. शुद्धीकरण चळवळ. आर्य समाजाने हिंदू धर्मातून परधर्मात गेलेल्यांना शुद्ध करून परत स्वधर्मात घेण्याचे कार्य केले. हिंदू धर्मातील कर्मठपणामुळे आजपर्यंत कोणीही हे केले नव्हते. आर्य समाजाने हिंदूंना पुन्हा स्वधर्मात येण्याचा मार्ग मोकळा केला. शैक्षणिक व सामाजिक कार्य. आर्य समाजाने धर्म सुधारण्याच्या कार्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. बहुजन समाजास कर्मठ धर्ममार्तंडांच्या मगरमिठीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. दयानंद अँग्लो वैदिक स्कूलची स्थापना करून अनेक ठिकाणी शाखा सुरू केल्या.
त्यात इंग्रजीबरोबरच वैदिक धर्माचे शिक्षण दिले. शिक्षण हिंदी भाषेतून देण्यास सुरुवात केली. या समाजाचे प्रचारक स्वामी श्रद्धानंद यांनी हरिद्वार येथे गुरुकुल पद्धतीने धार्मिक शिक्षण देण्यास सुरुवात केली. या समाजाने महाराष्ट्रात मुंबई, सोलापूर व कोल्हापूर येथे उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये चालवली. तसेच स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. बालविवाह पद्धतीला विरोध केला. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले. अनाथ व विधवांसाठी आश्रमांची सोय केली. अस्पृश्यता नष्ट करण्याचे प्रयत्न केले. दुष्काळ, रोगराईच्या वेळी लोकांना सहकार्य केले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीस अनुकूल अशी पार्श्वभूमी तयार केली. इसवी सन 30 ऑक्टोबर 1883 रोजी स्वामींचा मृत्यू झाला.